आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। साकोली तालुक्यातील एकमेव शाळा म्हणजे नम्रता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय उमरी आणि या शाळेमध्ये आज दिनांक 11 जुलै 2026 रोज शनिवारला पालक सभेचे आयोजन करण्यात आले। या पालक सभेमध्ये शाळेचे संपूर्ण विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते। शाळेचे प्राचार्य श्री हेमराजजी भाजीपाले सर यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। संपूर्ण पालकांच्या उपस्थितीत शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला। उमरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ भूमिताताई धकाते यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांना मोबाईलचा कमीत कमी वापर कसा करता येईल आणि मोबाईलमुळे काय दुष्परिणाम होतात या गोष्टींकडे संपूर्ण विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले। आपल्या शाळेमध्ये उच्च शिक्षित शिक्षक असल्यामुळे आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे आणि उच्च दर्जाचे शिक्षण आपल्या शाळेमध्ये दिले जाते आणि ही आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे असे प्राचार्य सरांनी सांगितले। सर, आज नम्रता हायस्कूल उमरी येथे पालक सभा घेण्यात आली, तर पालक सभा घेण्याचे मुख्य कारण काय आहे सर? या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी आहेत, आपली उमरी, लवारी, परसोडी, पोवाटोली, चारगाव, सुंदरी जवळपास 380 विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। तर या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि आज विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक यांचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण व्हावं आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालक यांनी झटावं या मागचा प्रमुख उद्देश आणि विद्यार्थ्याचा सर्वगुण संपन्न विकास, ज्याला आपण ऑल राऊंड डेव्हलपमेंट म्हणतो, त्यासाठी या पालक सभेचा मुख्य उद्देश आहे। सर, ही पालक सभा वर्षातून किती वेळा घेतली जाते? जवळपास आपण शासनाच्या परिपत्रकानुसार या वर्षातून 4 पालक सभा, म्हणजे प्रथम सत्रांतराला 2 आणि द्वितीय सत्रांतराला 2 अशा प्रकारे 4 सभा घेतल्या पाहिजेत। पण आपण आपल्या लेवलला जर आपण या 2 पालक सभेच्या ऐवजी जर आपण थोडंसं प्रसंग जास्त घेतलो आणि जर एखादं अर्जंट काम पडलं पालकांशी, तर पालक सभा बोलावून आपण तो जो प्रश्न आहे आपल्या समोरचा तो सोडवू शकतो। म्हणजे एकंदरीत असं बंधन नाही की 4च घेतलं पाहिजे, आपण त्याच्यापेक्षा जास्त पालक सभा घेऊन आपण आपल्या विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणण्यासाठी सहकार्य करू शकतो। गावातील लोकांची, आपल्या गावातील जे परसोडी आहे, उमरी आहे आणि लवारी एवढ्या गावातील लोकांची शोकांतिका आहे की त्यांनी आपले मुलं इथं न देता साकोलीला पाठवलेले आहेत। ही खूप शोकांतिका आहे, माझ्यासाठी तरी आहे, कारण आपल्या गावात शाळा आहे आणि सुंदर शाळा आहे। या शाळेमध्ये प्रत्येक परीक्षा चे आयोजन केले जाते, प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षा त्याचे सुद्धा आयोजन केलेले जाते आणि आपला विद्यार्थी कसा घडेल याकडे सुद्धा लक्ष दिलेले जाते। पण आपल्या गावातील लोकांना यांची जाण नाही, ही खंत मी व्यक्त करते, कारण आपल्या गावात शाळा आहे। आधी तर शाळा नव्हती राहत, तर आपल्याला इकडे तिकडे जावं लागते। आधीपासून ही शाळा आहे, अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये घडलेले आहेत, इंजिनियर असो, डॉक्टर असो, शिक्षक असो, सगळे विद्यार्थी या शाळेमध्ये घडलेले आहेत आणि मोठे झालेले आहेत। पण लोकांना याची जाणीव नाही आणि त्यामुळे आपली हे विद्यार्थी संख्या खूप कमी आहे, याचं मला दुःख होत आहे आणि पालक सुद्धा या ठिकाणी हजर नाही। आज पहिलीच पालक सभा आहे, तर पालक सभेला हजर राहायला पाहिजे। काम तर आपल्याला नेहमीच असतात, पण आपल्या पाल्याकडे सुद्धा लक्ष देणे हा महत्त्वाचा काम आहे। आपला पाल्य या शाळेमध्ये जातो, शिक्षण घेतो आणि या शाळेतील शिक्षण कशा पद्धतीचे आहे हे सर्व पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे। वेळोवेळी या पालक सभेमध्ये हजर राहायला पाहिजे आणि ज्या काही समस्या असतील मुलांच्या शिक्षणाप्रती त्या मांडायला पाहिजे। आणि आपल्याला मोबाईल आहे आपल्याकडे, पण त्याचा उपयोग कामापुरता करा, नुसता डोका टाकून मोबाईल मध्ये राहू नका, कारण त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत। आपले डोळा डोका त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना आजार होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही जेवढं कामाचं आहे तेवढाच उपयोग करा आणि चांगल्या कामासाठी उपयोग करा मोबाईल, एवढेच मी या ठिकाणी सांगते। आणि जर काही मुलींना काही प्रॉब्लेम असतील व्यक्तिगत, तर माझ्याशी बोलावं, मी ज्या काही त्यांचे प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।